गंगापूर शहरातील बेकायदेशीर मटका व्यवसायाविरोधात गंगापूर पोलिसांनी धडक कारवाई करत 3 जणांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, कॅल्क्युलेटर आणि जुगारासाठी वापरण्यात येणारं साहित्य असा 25,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गंगापूर शहरातील राजीव गांधी चौकाजवळील जुने बस स्थानक परिसरात कैलास टी सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना मुंबई मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी छापा टाकून दिलीप बळवंत घाडगे, नवनाथ अंकुश कुंडाळकर आणि सुरेश शंकर फुलारे या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख 2,250 रुपये, 3 मोबाईल फोन, 3 कॅल्क्युलेटर, पेटीएम स्कॅनर, पावती बुक, पेन व इतर साहित्य असं एकूण 25,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस अंमलदार राजेंद्र भीमराव बंडे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 355/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चौस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल झोरे, पोलीस अंमलदार पद्मकुमार जाधव, पोलीस हवालदार अमित पाटील तसेच विठ्ठल जाधव, विष्णू बापते, संदीप नागरे, दौलत आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत. गंगापूर शहरातील अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे गंगापूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.